साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री साहित्य गजर या आपल्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्त्वाच्या साहित्यिक घडामोडी। 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नववर्षाच्या सुरुवातीलाच मराठी साहित्यिकांसाठी मेजवानी लवकरच। सातारा जिल्ह्यातील कीडगावचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ नामांकित साहित्यिक कैलासवासी आनंद शंकर ननावरे यांचे 23 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन। पल्प प्रकाशन द्वारा प्रकाशित व कवयित्री सुरक्षा पाटील लिखित शब्दरक्षा काव्य संग्रहातील हसू आणि रडू कवितेचे वाचन। 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नववर्षाच्या सुरुवातीलाच मराठी साहित्यिकांसाठी मेजवानी लवकरच। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शहापुरा सातारा आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिनांक 1 ते 4 जानेवारी दरम्यान ऐतिहासिक सातारा नगरीतील शाहू स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले आहे। संमेलनाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारी रोजी ध्वजारोहण, ग्रंथदिंडी तसेच ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाबरोबरच संपूर्ण भारतातील मराठी साहित्यिकांसाठी संपूर्ण कार्यक्रमात साहित्य विषयक विविध प्रकारची मेजवानीच या संमेलनातून उपलब्ध होणार आहे। त्यात कवी कट्टा, गझल कट्टा तसेच पुस्तक प्रकाशन कट्टा मध्ये सर्व साहित्यिकांना आपापल्या साहित्याचे सादरीकरण आणि प्रकाशनाची अनमोल संधी प्राप्त होणार आहे। तसेच साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान आणि बहुरूपी भारुडाने प्रथम दिवसाचा समारोप होईल। 2 जानेवारी रोजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री विश्वास पाटील तसेच पूर्वाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भोवाळकर यांच्या उपस्थितीत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल। प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री माननीय उदय सामंत तर स्वागताध्यक्ष म्हणून ना श्री छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि सन्माननीय अतिथी म्हणून खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। ज्येष्ठ नामांकित कवी श्री अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन 1 बालकुमार वाचन कट्ट्यात बालकुमार वाचकांशी संवाद तर महत्त्वाच्या विषयांवर परिसंवाद आणि करायला गेलो 1 या नाटकाची मेजवानी मिळणार आहे। तसेच 3 आणि 4 जानेवारी दरम्यान कथाकथन, मान्यवर साहित्यिकांच्या मुलाखती, ज्येष्ठ लेखक, प्रकाशन यांचा सत्कार तसेच गाजलेल्या पुस्तकांवरील समीक्षा, पुस्तक चर्चा या कार्यक्रमात होणार असून मान्यवरांच्या मुलाखती, कवी संमेलन 2, परिसंवाद, परिचर्चा, हास्य जत्रा आणि लक्षवेधी कादंबरीकारांशी संवाद अशा एकूण एक सरस अशा कार्यक्रमांनी हे संमेलन एकंदरीत आपले वेगळेपण देऊन जाणार आहे। शेवटी समारोप आणि फोक आव्हानाने कार्यक्रमाची सांगता होईल। एकंदरीत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण भारतातील मराठी साहित्यिकांसाठी अनपेक्षित अशा विविध कार्यक्रमांनी नववर्षाची सुरुवात आल्हाददायक ठरणार आहे। 9व्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज पाठवण्याचे आवाहन। मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबवल्या जातात। त्याचाच भाग म्हणून वर्षाच्या सुरुवातीला शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2025 यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत। 1 जानेवारी ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात येत्या 30 जानेवारी 2026 पर्यंत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे पुस्तके पाठवावी असे आवाहन मंडळाच्या सचिवांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या प्रथम आवृत्ती पुस्तकांना निवडी अंती राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येतात। या योजनेअंतर्गत पुढील साहित्य प्रकारामध्ये पुरस्कार देण्यात येतात। 1 प्रौढ वाङ्मय 22 साहित्य प्रकार, 2 बाल वाङ्मय 6 साहित्य प्रकार, 3 प्रथम प्रकाशन 6 साहित्य प्रकार, 4 सरपोजीराजे भोसले गृह महाराष्ट्र पुरस्कार सर्व साहित्य प्रकार। सरपोजीराजे भोसले गृह महाराष्ट्र पुरस्कार हा खास गृह महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रदान करण्यात येणार आहे। या श्रेणीतील उत्कृष्ट साहित्य कृतीस रुपये 1 लाख रोख रकमेचा सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। लेखक प्रकाशन या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात।
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार नियमावली व प्रवेशिका या शीर्षकाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://msblc.maharashtra.government.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियम पुस्तिका उपलब्ध आहे. सातारा जिल्ह्यातील कीड गावचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ नामांकित साहित्यिक कैलासवासी आनंदा शंकर ननावरे यांचे 23 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन. साहित्यिक जगतास अत्यंत दुःखाची धक्कादायक बातमी म्हणजे सुप्रसिद्ध नामांकित साहित्यिक कैलासवासी आनंदा शंकर ननावरे यांचे सातारा येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांची आजपर्यंत बरीच पुस्तके प्रकाशित असून विविध पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यापैकीच एक क्षण आनंदाचे या कथासंग्रहासाठी नुकतेच पल्प पब्लिकेशन आयोजित राज्यस्तरीय अजिंक्य साहित्य संमेलनात अत्यंत मानाचा असा पल्प साहित्य भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कारात सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम 1000 रुपये देऊन गौरवण्यात आले होते. त्यांनी साहित्य क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करीत अनेक नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन करून आजपर्यंत बरेच साहित्यिक घडवले आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरून सातारा परिसरातील साहित्यिक पोरके झाले. संपूर्ण पल्प परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कैलासवासी ननावरे सर जरी प्रत्यक्ष रूपात आपल्यातून निघून गेले असले तरी साहित्य रूपात ते अमरच आहेत. पल्प प्रकाशन द्वारा प्रकाशित आणि कवयित्री सुरक्षा पाटील यांची शब्दरक्षा या काव्यसंग्रहातील हसू आणि रडू ही कविता सादर करीत आहे. ऐकूया. हसू आणि रडू. हसू आणि रडू मध्ये झाले एकदा भांडण, हसू आणि रडू मध्ये झाले एकदा भांडण. रडू म्हणाले मी मोठा, हसू म्हणाले मी महान. दुःखाच्या क्षणी मी करतो मनीचा हलका भार, सुखातही ओघळते गाली अश्रूंची धार. वा. हसा आणि लठ्ठ व्हा असा माझा नियम, हसा आणि लठ्ठ व्हा असा माझा नियम. नुसत्या स्मित हास्याने मैत्री राहते कायम. हसतानाही पडतोच की आसवांचा पाऊस, हसतानाही पडतोच की आसवांचा पाऊस. संकटात हसतो मीही, दुःख घेतो पिऊन. दोघांचेही आपले जीवनात स्थान समान. गुण्या गोविंदाने राहू, सारखाच आहे आपला मान, सारखाच आहे आपला मान. रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी. चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा.